नमस्ते राफी. आज आपण क्लास 10 मधला एक छोटासा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. आता हे मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय किंवा हे रिपीट का होत असतं, ते त्याच्या मागची कारण काय ते आज आपण ह्या लेसनमध्ये बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की फिमेलच्या बॉडीमध्ये ठीक आहे नाही, आफ्टर प्युबर्टी एज म्हणजे 14 वर्षानंतर म्हणजे जेव्हा प्युबर्टी एज चालू होते त्या एजमध्ये काय होतं, तर त्यांच्या बॉडीमध्ये काय हार्मोनमुळे काय होतं असतात, चेंजेस होत असतात. आणि हे चेंजेस प्रत्येक महिन्याच्या 28 ते 30 दिवसानंतर काय होत असतं, परत ते रिपीट होत असतात. ठीक आहे ना. हे झाले चेंजेस आहे आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेले जे सायकल आहे त्याचा ॲव्हरेज पिरियड आहे 28 ते 30 दिवस. आणि हे सायकल प्रत्येक महिन्यात 28 ते 30 दिवसानंतर काय होत असतात, रिपीट होत असतात. त्यालाच आपण म्हणतो मेन्स्ट्रुअल सायकल. आता हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ठीक आहे, हे जे सायकल आहे त्यासाठी 4 हार्मोन रिस्पॉन्सिबल आहेत. आणि त्या 4 हार्मोनमुळे त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये काय चेंजेस होत असतात हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. तुम्हाला माहित आहे की हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्याची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्यांच्यामध्ये प्युबर्टी एज म्हणजे 14 वर्षानंतर काय होत असतं, त्याच्यामध्ये चेंज होत असतात. त्याच्यामधला महत्त्वाचा चेंज काय आहे बघा, तो म्हणजे बघा हे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा हे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये हा आहे युटेरस, हा जो मधला पीस आहे तो आहे युटेरस. आणि त्या युटेरसच्या आतमधल्या साईडला काय आहे, एंडोमेट्रियमचा लेअर आहे. काय आहे, हा एंडोमेट्रियमचा लेअर आहे. आणि हा एंडोमेट्रियमच्या लेअरमध्ये काय होत असतात, तर त्याच्या जाडीमध्ये काय होत असतात, हळूहळू काय होतं, बदल होत असतो. तुम्हाला माहित आहे की पहिल्या 5 दिवसामध्ये म्हणजे त्या पिरियडमध्ये जे पहिले मेन्स्ट्रुअल सायकलचे पहिले 5 दिवस आहेत ज्यामध्ये ब्लिडिंग होत असतं, त्याच्यामध्ये काय होत असतं, तर हा जो एंडोमेट्रियमचा लेअर आहे त्याची जी जाडी आहे ती काय होते, हळूहळू काय होते, कमी होत जाते. आणि नंतर परत 5 दिवसानंतरची जी एंडोमेट्रियमचं जे लेअर आहे त्याची जाडी परत काय होते, वाढत जाते. आणि परत ते वाढत जाऊन एक 14-15 दिवसानंतर ते परत 28 दिवसापर्यंत काय होते, त्याची जी थिकनेस आहे एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे ती काय होते, मेंटेन राहते. आणि परत काय होत असते, ही एंडोमेट्रियमची लेअर परत 28 म्हणजे परत तुमचं जे सायकल सुरू होईल तेव्हा परत 28 दिवसानंतर परत ती जाडी कमी होत जाते. आता ही जाडी कमी होत गेल्यामुळे काय होतं बघा, हा जो हा युटेरस आहे आणि युटेरसच्या आतमध्ये काय आहे, एंडोमेट्रियमचा लेअर आहे. आणि ह्या एंडोमेट्रियमच्या लेअरच्या आतमध्ये काय येत असते, तर ब्लड टिश्यू एक नाही किंवा ब्लड सेल एक नाही हे असतात. आणि ही जाडी कमी झाल्यामुळे काय होत असतं, तर ह्याच्या आतमधले जे ब्लड टिश्यू आहे किंवा ब्लड आहे ते काय होत असतं, ह्या वायजाना युटेरस मधून परत वायजानाच्या मार्फत काय होत असतं, तर बाहेर पडत असतं. आता ही जी जाडी आहे ही जाडी कमी का होते, आणि जाडी कमी झाल्यामुळे ह्याची जी लेअर आहे ते लेअर कमी झाल्यामुळे किंवा तो लेअर ब्रेक झाल्यामुळे ह्याच्या आतमधलं जे ब्लड आहे किंवा ब्लड टिश्यू आहे ते काय होत असतं, त्या वाजानामधून काय होत असतात, तर बाहेर येत असतात. आणि हे जे सायकल आहे ते 28 ते 30 दिवसानंतर परत काय होत असतं, ते रिपीट होत असतं. आता ह्या जे एंडोमेट्रियमचा जो लेअर आहे त्याची थिकनेस का कमी होते, त्यासाठी कोणते 4 हार्मोन रिस्पॉन्सिबल आहेत हे आपण बघणार आहोत. मला माहितच असेल की हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे तर त्यासाठी जे मेन 4 हार्मोन रिस्पॉन्सिबल आहेत ते म्हणजे काय, FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्यानंतर LH, त्यानंतर इस्ट्रोजन आणि त्यानंतर आहे प्रोजेस्टेरॉन. हे जे 4 हार्मोन आहे त्याची आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये आज माहिती बघणार आहोत. पण हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते 4 पिरियडमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे बघा. हे जे सायकल आहे त्या सायकलचे 4 पिरियड कोणते बघा. पहिला जो पिरियड आहे तो 1 ते 5 दिवसांचा म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होत असतं तो आहे 1 ते 5 दिवसांचा, जे की ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होत असतं त्याचं नाव काय बघा, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन हा जो कालावधी आहे तो 5 दिवसाचा. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं गेलं तर काय होते बघा, जी एंडोमेट्रियमची लेअर आहे ती हळूहळू काय होत गेली आहे, तर कमी होत गेलेली आहे किंवा ती एंडोमेट्रियमची लेअर काय होत गेली तर ब्रेक झालेली आहे. आणि हे ब्रेक झाल्यामुळे याच्यामध्ये काय होतं, ते ब्लिडिंग होत असतं. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. ह्याच्यामध्ये मग मेन काय आपल्याला बघायचं तर एंडोमेट्रियमची लेअर, आणि हे लेअर कमी किंवा जास्त किंवा ते मेंटेन काय राहते ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं. पण जनरली बघायला गेलं तर हे जे 4 स्टेजेस आहेत त्या 4 स्टेजेसची आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला स्टेज आहे तो आहे पहिल्या 5 दिवसांचा, त्याला म्हटलं आपण पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. त्याच्यामध्ये काय झालं, एंडोमेट्रियमची लेअर इथं बघा चेंजेस इन युटेरस. युटेरसमध्ये काय झालं, हा एंडोमेट्रियमचा लेअर आहे आणि इथं तुम्हाला तो तुमचे ते डेज दाखवलेले आहेत. आणि ह्या युटेरसमध्ये काय होत आहे किंवा एंडोमेट्रियमच्या लेअरमध्ये काय होत आहे, तर पहिल्या 5 दिवसामध्ये काय आहे, तर एंडोमेट्रियमची लेअर काय झाली, ब्रेक झालेली आहे किंवा त्याची जी थिकनेस आहे ती कमी होत गेलेली आहे. त्यानंतरचा बघा दुसरा पिरियड आहे 6 दिवसापासून ते 13 दिवसापर्यंत आहे का नाही, म्हणजे 6 days to 13 days. आता ह्या 6 दिवसापासून 13 दिवसापर्यंत काय होते बघा, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. बघा हा जो सेकंड पिरियड आहे 6 दिवसापासून 13 दिवसांचा, ह्याच्यामध्ये जो एंडोमेट्रियमची जी लेअर आहे का नाही, जी काय झालेली आहे,
ब्रेक झालेली आहे की जी थिकनेस आहे ती कमी होत गेलेली आहे, ते परत हळूहळू काय होत गेलेली आहे तर इन्क्रीज होत गेलेली आहे. बघा सेकंड पिरियड मध्ये काय झालंय तर रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, म्हणजे हा जो एंडोमेट्रियमचा लेअर आहे तो परत काय झालाय तर वाढत गेलाय. आणि हा एंडोमेट्रियमचा लेअर काय होतो 6व्या दिवसानंतर वाढत जातो, त्यामुळे काय होतं त्याच्यातले ब्लड आहे त्या ब्लड यायला काय होत नाही तर बाहेर यायला जागा भेटत नाही. आता हे एंडोमेट्रियम का जी लेअर आहे त्याच्यामध्ये काय बदल होतो ते आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढचा तिसरा जी पिरियड आहे का नाही तो आहे बरोबर 14व्या दिवसाचा, तो आहे एक्झॅक्ट 14 डेचा म्हणजे 14व्या दिवसाचा. त्या पिरियडला आपण काय म्हटलंय ओव्ह्युलेशन पिरियड, जो 14व्या दिवसाचा पिरियड आहे त्याला काय म्हटलंय आपण ओव्ह्युलेशन पिरियड. आणि ह्या ओव्ह्युलेशन पिरियड नंतर काय होते ही एंडोमेट्रियमची तुम्ही लेअर बघितली तर काय होते ते मेंटेन होत गेलेली आहे का नाही. 14व्या दिवसानंतर म्हणजे जो शेवटची स्टेज आहे म्हणजे सिक्रेशन ऑफ ग्लँड्स, जे शेवटची स्टेज आहे जे पिरियड आहे म्हणजे 15व्या दिवसापासून 28व्या दिवसापर्यंत त्याच्यामध्ये काय होत आहे तर एंडोमेट्रियमची लेअर काय होत असते मेंटेन होत गेलेली आहे. आणि परत ही लेअर कधीपर्यंत मेंटेन होते तर 28 दिवसापर्यंत. आणि 28 दिवसानंतर परत तुमचं सायकल रिपीट होत जातं आणि परत तुमचे ते पहिले 5 दिवस सुरू होतात आणि तुमची एंडोमेट्रियमची लेअर कमी होत जाते. म्हणजे काय होते ह्याच्यामध्ये पहिल्या 5 दिवसामध्ये एंडोमेट्रियमची लेअर कमी होते हे का, त्याला म्हटलंय पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. सेकंड पिरियड आहे रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, म्हणजे 5 दिवसानंतर परत काय होतं आहे तर तुमच्या एंडोमेट्रियमची लेअर काय होते हळूहळू इन्क्रीज होत जाते म्हणजे वाढत होत जाते. 14व्या दिवसानंतरचा पिरियड आहे ओव्ह्युलेशन आहे का नाही. 14 दिवसानंतर ही जी तुमची एंडोमेट्रियमची लेअर आहे ते काय होतं कंटिन्यू मेंटेन होत जाते ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं काही ब्लडिंग होत नाही काय नाही कारण तुमच्या ब्लडला काय होत नाही बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही. आणि परत हे जे 15 ते 28 दिवसाच्या पिरियड नंतर परत तुमची जी एंडोमेट्रियमची लेअर आहे ते काय होत असते तर बारीक होत जाते, पातळ होत जाते किंवा ब्रेक होत जाते आणि त्याच्यानंतर परत तुमचं काय होतं ब्लिडिंग सुरू होतं. हे सायकल तुमच्या 28 ते 30 दिवसामध्ये प्युबर्टी एजमध्ये म्हणजे 14 वयानंतर काय होतं असं हे सायकल परत रिपीट होत जातं, ह्याला म्हटलंय मेन्स्ट्रुअल सायकल. आता हे जे सायकल आहे त्यासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी बघा 4 हार्मोन रिस्पॉन्सिबल आहेत. त्याच्यामधला एक FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तुम्हाला माहित आहे की आपला जो ब्रेन आहे ह्या ब्रेन मध्ये काय असतं एक पिट्युटरी ग्लँड नावाचा एक पार्ट असतो आहे का नाही. आपल्या ब्रेन मध्ये काय पिट्युटरी ग्लँड नावाचा एक पार्ट असतो आणि हा पार्ट काय करतो पहिल्या 5 दिवसांमध्ये बघा हा ब्रेन मधला जो पार्ट आहे का नाही पिट्युटरी ग्लँड तो पहिल्या 5 दिवसांमध्ये काय करतो एक हार्मोन रिलीज करतो. आणि तो हार्मोन कुठं ऍक्ट होतं तर ह्या वाजायनामध्ये किंवा वाजायनाच्या ओव्हरीमध्ये काय करतो तर हा हार्मोन काय होत असतो तिथं ऍक्ट होत असतो. आता हा जो हार्मोन आहे का नाही हा जो FSH हार्मोन आहे तो कुठून तुमच्या ब्रेन मधून कुठे ऍक्ट होत असतो तर तुमच्या ह्या ओव्हरीमध्ये काय होत असतो तर हा ऍक्ट होत असतो. आणि ह्या ऍक्ट होत झाल्यामुळं ह्या ओव्हरीमध्ये काय तयार होत असतात तर फॉलिकल तयार होत असतात. काय तयार होत असतात तर फॉलिकल तयार होतात. फॉलिकल म्हणजेच काय तर इमॅच्युअर एग्स की ज्या एग्स मधून नंतर काय होणार आहे नवीन बाळ तयार होणार आहे तर म्हणलं आपण फॉलिकल. पण हे जे फॉलिकल आहेत ते काय आहेत तर ते इमॅच्युअर आहेत की ते इमॅच्युअर एग्स आहे की त्याच्यामध्ये अजून एम्ब्रिओ तयार व्हायला किंवा नवीन बाळाचे जे काय सेल टिश्यू आहे ते काय तयार व्हायला सुरुवात झालेली नाही, त्याला म्हणलं आपण फॉलिकल. फॉलिकल काय आहे तर इमॅच्युअर एग्स आहेत की ज्याच्यातून नवीन काय होणार आहे तर एग्स तयार होणार आहे, अंडी तयार होणार आहे आणि त्या अंड्यातून एक नवीन एम्ब्रिओ किंवा त्या अंड्यापासून एक नवीन बाळ जन्माला येणार आहे. आता बघा हे फॉलिकल कोण तयार करतं तर पहिल्या 1 ते 5 दिवसामध्ये काय होत असत आपल्या ब्रेन मधल्या पिट्युटरी ग्लँड मधून काय करत असतात तर हा एक FSH नावाचा हार्मोन ब्रेन मधून रिलीज होत असतो. आणि ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये हे का नाही त्यांच्या जो युटरस आहे त्यांचा जो ओव्हरी आहे त्या ओव्हरीमध्ये जाऊन काय होत असतं तर ऍक्ट होत असतो. आणि त्यांच्या त्या ओव्हरीमध्ये काय तयार होत असतं तर हे फॉलिकल तयार होत असतात. आणि हे फॉलिकल म्हणजेच काय तर इमॅच्युअर एग्ज आहेत. ते कधी होत असतात तर पहिल्या 5 दिवसामध्ये हे फॉलिकल तयार होत असतात. आता तुम्हाला माहित आहे की हे जे फॉलिकल असतात ते खूप भरपूर त्यांच्या शरीरामध्ये तयार होत असतात, पण ते ऍक्ट झाल्यानंतर त्यातला फक्त एकच फॉलिकल आहे का नाही. त्यातला जो एकच फॉलिकल आहे तो काय होत असतं तर तो डेव्हलप होत जातो का नाही. एक फॉलिकल मधून तुम्हाला काय माहिती असेल एक एम्ब्रिओ तयार होत असते का नाही. जनरली असे भरपूर फॉलिकल असतात पण त्या फॉलिकल मधला फक्त एकच काय होत असते तर ती ग्रोथ होत असते. आता बघा आपण बघितली काय पिट्युटरी ग्लँड मधून काय झाला FSH काय झाला एक हार्मोन पहिला हार्मोन रिलीज झाला. बघा तुम्ही जर हार्मोनचा सिक्वेन्स बघितला तर पहिला FSH आहे, नंतर इस्ट्रोजन रिलीज होतो, नंतर LH आणि नंतर प्रोजेस्टेरॉन ठीक आहे ना. पण त्यातले जे FSH आणि जो LH हार्मोन आहे ते तुमच्या ब्रेन मध्ये तयार होत असतो आणि हे जे राहिलेले दोन आहेत ते तुमच्या ओव्हरीमध्येच तयार होत असतात. तर सिक्वेन्स बघितलं तर पहिला FSH चा रोल आहे, नंतर इस्ट्रोजनचा आहे, नंतर LH चा आहे आणि नंतर प्रोजेस्टेरॉनचा. पहिल्यांदा काय झालं तर पिट्युटरी ग्लँड मधून म्हणजे तुमच्या ब्रेन मधून पहिला FSH हार्मोन रिलीज झाला
आणि तो हार्मोन कुठे ऍक्ट झाला तर फिमेलच्या ओव्हरीमध्ये ऍक्ट झाला आणि त्याने काय केलं तर तिथे फॉलिकल तयार केले, ठीक आहे. आता हे फॉलिकल तयार केल्यानंतर हे म्हणजे पहिल्या 5 दिवसांमध्ये काय करतात, एक फॉलिकल तयार करत असतात, आहे का नाही. तुम्हाला माहिती आहे की पहिल्या 5 दिवसामध्ये काय झाले तर ह्या एंडोमेट्रियमची जी लेअर आहे, जी थिकनेस आहे, ती कमी कमी होत गेलेली आहे का नाही. आता ही कमी कमी का होत गेली ते आपण आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये कळेल, आणि नंतर परत ती इनक्रीज का होत जाते, परत ती कमी कमी होत जाते, आपल्याला बघायचे. पहिल्या 5 दिवसामध्ये काय आहे, एंडोमेट्रियमची लेअर आहे ती काय झालेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. आणि ही एंडोमेट्रियमची लेअर कमी झाल्यामुळे, त्याची जे जाडी कमी झाल्यामुळे किंवा त्याचे एंडोमेट्रियम ब्रेक झाल्यामुळे ह्याच्या आतमधलं, ह्या युटेरसच्या आतमधलं जे ब्लड आहे ते काय होत असतं तर बाहेर पडत असतं, का ह्याच्या आतमधलं जे ब्लड आहे, ह्या एंडोमेट्रियमची लेअर कमी झाल्यामुळे ह्याच्या आतमधलं जे ब्लड आहे ते काय होत असतं तर ह्या वजाना मार्फत काय होत असतं तर बाहेर पडत असतं. म्हणजे पहिल्या 5 दिवसामध्ये फॉलिकल तयार झाले आहे का, तिथं तुमचं ब्लिडिंग पण होत असतं. आणि नंतर 5व्या दिवसानंतर काय होते बघा, म्हणजे 5व्या दिवसानंतरचा भाग आहे का ना, त्याच्यामध्ये जो 6 दिवसापासून ते 13 दिवसाचा पिरियड आहे त्याला काय म्हटलं आपण, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. काय होत असतं त्याच्यामध्ये, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. म्हणजे हा तुमचा एंडोमेट्रियमची जी थिकनेस कमी झालेली आहे ते परत काय होती, जनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे ती एंडोमेट्रियमची लेअर परत तुमची हळूहळू इन्क्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ती वाढायला तयार होत असते. कधी, 6व्या दिवसापासून, आहे का नाही. आता ही जी लेअर आहे तुमची वाढत गेल्यामुळे काय होत असतं, ही जी एंडोमेट्रियमची लेअर आहे त्याची जाडी वाढत गेली, त्यामुळे ह्याच्या आतमध्ये जे ब्लड आहे ते परत काय होत नाही, तुमच्या बाहेर पडत नाही. आता ही एंडोमेट्रियमची लेअर आहे का नाही, ही एंडोमेट्रियमची लेअर ची जाडी आहे ती का वाढत जाते तर त्यासाठी दुसरा हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे तो म्हणजे इस्ट्रोजन. पहिला FSH आहे का नाही, FSH ने काय केलं तुमच्या ब्रेन मधून, आहे का नाही, काय झालं तुमच्या ब्रेन मधून काय केलाय, FSH हार्मोन रिलीज झाला, त्याने फॉलिकल तयार केलं पहिल्या 5 दिवसानंतर, आहे का. आता हा फॉलिकल तयार झाल्यानंतर ह्या FSH फॉलिकल तयार झालं, आहे का. आता ह्या फॉलिकल पासून काय तयार होत असतं, त्या ओव्हरीमध्ये ते इस्ट्रोजन तयार होत असतात. काय होत असतं तर ह्या फॉलिकल पासून 5व्या दिवसापासून काय तयार होत असतात तर त्या ओव्हरीमध्ये इस्ट्रोजन तयार होत असतात, आहे का. म्हणजे आता काय झालं बघा, फॉलिकल तयार संपला, आता इस्ट्रोजन तयार झालं, आहे का. ह्या फॉलिकलमुळे त्यांच्या ओव्हरीमध्ये काय झालं तर इस्ट्रोजन तयार झाले, आहे का. आता इथं बघा, हे इस्ट्रोजन काय करतात तर त्या फॉलिकलची ग्रोथ पहिला सुरुवात होते आणि ते इस्ट्रोजन तयार होत असतात, आहे का. आता इस्ट्रोजनचा मेन रोल काय आहे तर तुमची जी एंडोमेट्रियमची जी लेअर आहे ते काय होत असते तर एंडोमेट्रियमची लेअर आहे ते इन्क्रीज करायचं किंवा एंडोमेट्रियमच्या लेअरला वाढवण्याचं काम हे इस्ट्रोजन करतात. म्हणजे फॉलिकल तयार झाले आणि या फॉलिकलची ग्रोथ झाली आणि 5व्या दिवसानंतर त्या ओव्हरीमध्ये काय तयार झाले, इस्ट्रोजन तयार झाले. काय तयार झाले, इस्ट्रोजन. आणि हे जे इस्ट्रोजन बघा तयार झाले ते परत कुठे ऍक्ट होतात तर ह्या एंडोमेट्रियमवरती जाऊन ऍक्ट करतात. हे इस्ट्रोजन काय करतात तर त्या एंडोमेट्रियमवरती जाऊन ऍक्ट करतात आणि ही जी तुमची कमी झालेली लेअर आहे, एंडोमेट्रियमची लेअर आहे, त्या लेअरला परत काय करतात, असं वाढवण्याचं काम करतात किंवा एंडोमेट्रियमच्या लेअरला परत इन्क्रीज करण्याचं काम करतात. आता ह्याच पिरियडला आपण म्हटलंय रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, त्याचा पिरियड आहे 6 ते 13 दिवसाचा. म्हणजे काय झालं बघा, फॉलिकल तयार झाले आणि फॉलिकल पासून काय तयार झाले, एक FSH मुळे फॉलिकल तयार झाले आणि ह्या फॉलिकलमुळे त्याची ग्रोथ झाली आणि या फॉलिकलची ग्रोथ झाली आणि ह्या फॉलिकलमुळे काय तयार झालं तर इस्ट्रोजन तयार झाले. आणि तुम्हाला माहिती आहे की इस्ट्रोजनने काय केलं तर त्या एंडोमेट्रियमच्या लेअरला काय केले, वाढवण्याचं काम सुरू केले. त्यानंतर बघा, बरोबर 14वा दिवस म्हणजे तुमचा आहे ओव्ह्युलेशन पिरियड. आता ह्या 14 दिवसामध्ये काय तयार झाले बघा, एक 14 दिवसामध्ये तुमचं जे फॉलिकल आहे ते कम्प्लिटली डेव्हलप झाले, आहे का नाही. ह्या 14व्या दिवसामध्ये काय झालं, तुमचं हे जे फॉलिकल आहे ते बरोबर काय झाले, कम्प्लिटली डेव्हलप झाले. आता ह्या 14व्या दिवसामध्ये काय होतं तर तिसरा हार्मोन जो तुमच्या परत एकदा ब्रेन मधून येतो. म्हणजे ब्रेन मधून हे दोन येतात, एक FSH आणि LH. आणि हे जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे ते तुमच्या ओव्हरीमध्ये तयार होतात. पहिल्या 5 दिवसामध्ये फॉलिकल रिलीज झाला, FSH रिलीज झाला, त्याने फॉलिकल तयार केले किंवा फॉलिकलला डेव्हलप केले आणि त्या फॉलिकलने त्या ओव्हरीमध्ये इस्ट्रोजन तयार केला. त्या इस्ट्रोजनने काय केलं तर त्या एंडोमेट्रियम लेअरची ग्रोथ तयार केली किंवा एंडोमेट्रियमची जी लेअर आहे ती काय केली, इन्क्रीज केली. बरोबर 14व्या दिवसानंतर काय झाला, परत तुमच्या ब्रेन मधून काय झाला, तिसरा हार्मोन म्हणजे त्या ब्रेनचा दुसरा आणि तुमच्या सायकल मला तिसरा हार्मोन कोणता, LH. कोणता, तिसरा LH हार्मोन काय झाला तर तो रिलीज झाला. आणि हा LH ने काय केलं, हा हार्मोन रिलीज झाला आणि हा हार्मोन हळूहळू काय होत असतं तर त्या एंडोमेट्रियमची काय होत असते तर तुमच्या हा फॉलिकल आहे त्याची ग्रोथ होत जाते आणि हा LH काय करतो तर हा परत काय करतो तर तुमच्या ओव्हरीवरतीच ऍक्ट करतो, आहे का. हा हार्मोन काय करतो, ओव्हरीवरती ऍक्ट होतो आणि LH ऍक्ट झाल्यामुळे काय झालंय, तुमचा हा जो फॉलिकल आहे तो काय होतो, बस्ट होतो.
हा LH त्या ओव्हरीमध्ये असलेल्या तुमच्या फॉलिकलवर म्हणजे इमॅच्युअर एग्सवर की जो आता एग्स काय झाला ते हळूहळू मॅच्युअर होत झालाय. 14 दिवसानंतर हा फॉलिकलचं कन्व्हर्जन एका एग्स मध्ये झालंय. पण त्या एग्स कधी बाहेर पडणार जेव्हा हा LH काय करतो त्या ओव्हरीमध्ये असलेल्या फॉलिकलवरती काय होतो ऍक्ट करतो. म्हणजे तिसरा हार्मोन काय करतो ह्या LH ह्या तुमच्या फॉलिकलवरती काय होतो तर ऍक्ट होतो आणि काय करतो त्यातला जो भाग आहे राहिलेला भाग आहे त्याला बाहेर टाकतो आणि त्यातनं फक्त काय करतो एक अंड काय करतो तर तो त्या वजायनामध्ये तुमच्या युटरस मध्ये काय करतो तर सोडत असतो हे काय. म्हणजे LH काय करतो तर ह्या इमॅच्युअर तुमचं जे एग्स तयार झाले त्यातला भाग त्या एग्सला काय करण्याचं बाहेर करण्याचं काम करतो. हा LH काय करतो तुमच्या त्या ओव्हरीमध्ये काय करतो ऍक्ट होतो आणि हा जो राहिलेला भाग आहे त्याला बस्ट करतो आणि त्यातून एक अंड बाहेर पडतं. कितव्या दिवशी तर बरोबर 14व्या दिवशी काय करतं एक अंड बाहेर पडले की जे आता ते मॅच्युअर झाले की ज्याचं 14व्या दिवशी बरोबर फर्टिलायझेशन झालं तर काय होणार आहे एक नवीन एम्ब्रिओ तयार होणार आहे. त्या 14व्या दिवसाला काय म्हटले ओव्हुलेशन पिरियड. ह्या LH मुळे काय झालं हा जो तुमचा फॉलिकल आहे त्या फॉलिकलला बस्ट करतो आणि त्यातलं जे अंड आहे त्या LH काय करतो त्या अंड्याला काय करण्याचं बाहेर काढण्याचं काम करतो. त्याच अंड्याला आपण काय म्हटले ओसाइट. आता हे कितव्या दिवशी तयार झाले बरोबर 14व्या दिवशी. ह्याच पिरियडला आपण काय म्हटले ओव्हुलेशन. आता हे जे अंड आहे ते तुमच्या बरोबर तुमच्या कधी तुमच्या युटरस मध्ये काय होते बरोबर 14व्या दिवशी काय होतं असं तर येत असतं. आता ह्या 14व्या दिवशी ह्या जर ह्या अंड्याचं फर्टिलायझेशन झालं म्हणजे बरोबर 14व्या दिवशी त्याला जर स्पर्म मिळाले तर काय होत असतं तर तुमची प्रेग्नन्सी होण्याचं काम काय होत असतं तर वाढत असतात. त्याची बरोबर डेट आहे 14व्या दिवशी म्हणजे तुमच्या मॅच्युअर सायकलच्या बरोबर 14व्या दिवशीमध्ये तुमचं त्या अंड्याचं फर्टिलायझेशन झालं किंवा तुमच्या त्या अंड्याचं स्पर्म मिळालं तर तुमची प्रेग्नन्सी स्टार्ट होण्याचं काम सुरू होत असतं. आता कन्सिडर करा की काय झालं ह्या 14व्या दिवशी काय करा बघा ह्या 14व्या दिवशी हा तुमचा ओसाइट त्या एकदा काय झालं स्पर्म मिळाले नाही. काय होत असेल तर ते स्पर्म मिळाले नाही तर तुमचं काय होणार आहे प्रेग्नन्सी पिरियड काय होणार नाही चालू होणार नाही. तुम्हाला माहित आहे की हे मेन्स्ट्रुअल सायकल कधी स्टॉप होतो तुमच्या प्रेग्नन्सी पिरियड मध्ये स्टॉप होत असतं. आता इथं आपली प्रेग्नन्सी सुरू झाली का कन्सिडर केलं की आपण त्याला स्पर्म मिळाले नाही म्हणजे तुमचा इथे एक नवीन एम्ब्रिओ तयार होणार नाही तर तुमचं इथून पुढे प्रेग्नन्सी स्टार्ट होणार नाही म्हणजे तुमचं हे सायकल पुढे कंटिन्यू राहणार आहे. आता ह्या पुढच्या सायकलमध्ये काय होतंय हे जे एग्ज आहे का नाही हे काय झालंय हे ह्या तुमच्या कुठे गेले तर तुमच्या युटरस मध्ये जाऊन पोहोचले. आता हे जे तुमचं एक त्या युटरस मध्ये जाऊन पोहोचल्यानंतर बघा तुमचा हा जो शिल्लक राहिलेला भाग आहे काय तुमचा एक शिल्लक राहिलेला भाग आहे त्यालाच काय म्हटले आपण कार्पस ल्युटेशन म्हटले. त्यालाच काय म्हटले आपण बघा कार्पस ल्युटेशन. हे तुमच्या ओव्हरीमध्ये तसं शिल्लक राहतं आणि ह्या 14व्या किंवा 15व्या दिवसामध्ये काय झालं तुमचं हे जे एग्ज आहे का नाही त्याचं जर फर्टिलायझेशन झालं नाही तर तुमचा प्रेग्नन्सी पिरियड स्टार्ट होणार नाही. आणि म्हणजे काय होतं तुमचं ते सायकल पुढे कंटिन्यू सुरू राहतं आणि 14व्या दिवसानंतर काय होतं जेव्हा तुमचं काय होतं ह्या एगचं फर्टिलायझेशन झालं नाही तेव्हा तुमचा हा राहिलेला जो कार्पस ल्युटियमचा जो भाग आहे तो काय होतो इनऍक्टिव्ह होतो. काय होतो तुमचा कार्पस ल्युटियमचा भाग आहे तो काय होतो इनऍक्टिव्ह होतो. आणि हा मग कार्पस ल्युटियमचा भाग इनऍक्टिव्ह झाल्यामुळे तो त्यातला काय होतो त्याच्यापासून एक प्रोजेस्टेरॉन नावाचा एक हार्मोन तयार करायला सुरुवात करतो. म्हणजे हा कार्पस ल्युटियम काय करतो तर हा इनऍक्टिव्ह होतो आणि तिथं काय होतं तुमच्या इथे प्रोजेस्टेरॉन नावाचा काय होतो चौथा हार्मोन सुरू व्हायला तयार होतो. आणि परत हे हार्मोन काय करतात तर तुमच्या एंडोमेट्रियमवर जाऊन परत ऍक्ट होतात. आणि ह्या प्रोजेस्टेरॉनचं काम काय आहे तुमची 14व्या दिवसानंतर तुमची जे एंडोमेट्रियमची लेअरची जी वाढ झाली आहे त्याला इन्क्रीज करण्याचं काम तुमची ते त्या लेअरला मेंटेन करण्याचं काम हे प्रोजेस्टेरॉन करतात. आणि 14व्या दिवसानंतर काय होतं तुमचं जे हे प्रोजेस्टेरॉन काय होतं त्याच्यामध्ये तयार होत असतात आहे का नाही. ह्या कार्पस ल्युटेशन इनऍक्टिव्ह झाल्यामुळे काय होतं तिथं काय झाले तर तिथं प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन तयार झाले आणि हे हार्मोन परत तुमच्या एंडोमेट्रियमवर जाऊन ऍक्ट करतात आणि हे एंडोमेट्रियमची काय होतं तुमची जी लेअर आहे त्याला कंटिन्यू मेंटेन ठेवतात की तुमची जी लेअर आहे ते परत एकसारखी काही ते राहत असते. आणि ही तुमची एंडोमेट्रियमची लेअर कधी राहत होत असते तर 14व्या दिवसापासून 28व्या दिवसापर्यंत काय होत असते तर तुमची ती एंडोमेट्रियमची लेअर तयार होत असते. आता ह्या पिरियड मध्ये काय होत असतं तर 28 दिवसाच्या कालावधीपर्यंत ह्या तुमच्या फिमेल रिप्रोडक्टिव्हला काय माहित असतं तर की एक एग्स तयार झाले. पण जेव्हा त्या फिमेल रिप्रोडक्टिव्हला असं कळतं की काय आता हे एग्स काय झालं नाही फर्टिलाइज झालं नाही काय झालं नाही तर हे एग्स फर्टिलाइज झालं नाही तर ह्या 14व्या दिवसानंतर काय होतं ह्या तुमच्या कार्पस ल्युटियमचं परत कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर कार्पस अल्बिकन्स मध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुमचं हे कार्पस ल्युटियम आहे त्याचं कन्व्हर्जन एका कार्पस अल्बिकन्स मध्ये तयार व्हायला सुरुवात होतं. म्हणजे तुमचा जो राहिलेला भाग आहे तुमच्या अंड्याचा जो राहिलेला भाग आहे त्या प्रकारात म्हटलं आपण कार्पस ल्युटेशियम
आता ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्हला असं समजलंय की त्या पार्टला समजलंय की आता आपण आई होणार नाही किंवा आता त्याच्यापासून काय अंड फर्टिलायझर तयार झालं एक नवीन एम्ब्रियो तयार होणार नाही. मग ह्या कार्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कार्पस अल्बिकन्स मध्ये होतं. आणि हा कार्पस अल्बिकन्स म्हणजे काय, तो एक व्हाईट कलरचा एक लिक्विड आहे. हे लिक्विड काय होत असतं, ह्या लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होत असतं आणि हे लिक्विड सुद्धा काय होत असतं ते नंतर ह्या 15 दिवसानंतर काय होत असतं तर तुमच्या ह्या वजनामधून एक व्हाईट कलरचं लिक्विड सुद्धा बाहेर होत असतं. आता हे लिक्विड कधी बाहेर पडत असतं तर ते जे तुमचा कार्पस ल्युटेशियमचा म्हणजे अंड्याचा जो राहिलेला भाग आहे त्या राहिलेल्या भागापासून एक ते इनॅक्टिव्ह होतात आणि त्याच्यापासून कार्पस अल्बिकन्स नावाचा जो भाग आहे तयार होतो. आणि हा कार्पस अल्बिकन्स म्हणजे त्याचं व्हाईट लिक्विड मध्ये ना एक द्रव मध्ये तयार होतं आणि व्हाईट द्रव तुमच्या वजनामधून काय होत असतं तरी बाहेर पडत असतं. आता कन्सिडर करा की तुमच्या ह्या ओव्हरीमधून काय बाहेर पडले बघा, तुमचं जे तयार झालेले फॉलिकल त्याचं एक कन्व्हर्जन झाले आणि हा जो फॉलिकलचा राहिलेला भाग आहे कार्पस ल्युटिशियम त्याचं कन्व्हर्जन नंतर कार्पस अल्बिकन्स मध्ये तयार झाले. म्हणजे आता इथं काय झाले तर हे दोन्ही ह्या तुमच्या ओव्हरीमधून बाहेर पडलेत. आता हे कार्पस अल्बिकन्स किंवा हे कार्पस ल्युटियम किंवा तुमच्या फॉलिकलचा जो राहिलेला भाग आहे त्याचं मेन काम काय असतं तर प्रोजेस्टेरॉन तयार करण्याचं आणि ते थोडं इस्ट्रोजन तयार करण्याचं काम हे दोघे करत असतात. आता काय झालंय हे तुमचं कार्पस ल्युटेशियमचं कन्व्हर्जन अल्बिकन्स तयार झालं आणि हे अल्बिकन्स एका व्हाईट कलरच्या लिक्विड मधून काय झालं तर बाहेर पडलं आणि हे बाहेर पडल्यामुळे तुमच्या ओव्हरीमध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही. तुमच्या आता ओव्हरीमध्ये काय होतंय इस्ट्रोजन पण तयार होणार नाही तर तुमच्या ओव्हरीमध्ये काय प्रोजेस्टेरॉन सुद्धा तयार होणार नाही. म्हणजे तुमच्या आता इस्ट्रोजनचं काम काय तुमच्या एंडोमेट्रियमच्या लेअरला वाढवण्याचं काम करतं आणि हे प्रोजेस्टेरॉन काय आहे तुमच्या एंडोमेट्रियमच्या लेअरची जी वाढ झाली त्याला मेंटेन करण्याचं काम होतं. आता हे तुमच्या बॉडीमधून काय झालं कार्पस ल्युटिशियम संपलं आणि तुमचं हे काय झालं तर प्रोजेस्टेरॉन पण काय झालं तुमच्या बाहेर पडलं आणि ह्या प्रोजेस्टेरॉन पण काय झालं आता तुमच्या बॉडीमधलं संपलं. इस्ट्रोजन पण तुमच्या बॉडीमध्ये नाही आणि तुमच्या बॉडीमध्ये प्रोजेस्टेरॉन पण काय नाही शिल्लक नाही. त्यामुळे हळूहळू काय होणार आहे ह्या दोघे काय करणार आहे तर त्या एंडोमेट्रियमचा वर त्याचा काहीतरी परिणाम होणार आहे आणि त्यामुळे काय होते तुमच्या त्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन पण नाही आणि प्रोजेस्टेरॉन पण नाही. त्यामुळे काय झालंय तुमच्या ही जी एंडोमेट्रियमची लेअर आहे ते पण हळूहळू काय होते 28व्या दिवसानंतर परत ही एंडोमेट्रियमची लेअर काय होते हळूहळू काय होत असते तर कमी होत जाते. म्हणजे त्याची थिकनेस कमी होत जाते आणि परत त्याच्यामध्ये काय होत असतात ते आपण जे तुमचं जे एग्स आहे का नाही ते एग्स परत काय होत असतात ते डिजनरेट होतं किंवा त्या एग्स तुमचे जे टिश्यू ब्लड टिश्यू असतील किंवा ब्लड टिश्यू सेल असतील किंवा ब्लड होत असतं किंवा ते एग्स ते ब्लड ते परत काय होत असतात तर 28व्या दिवसानंतर परत काय होत असतात तर ते बाहेर पडत असतात. कारण का तुमच्या बॉडीमधलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काय झालंय तर ते संपलेलं आहे. कारण का तुमचं जे ओसाइट आहे त्यातला जो राहिलेला भाग आहे तो कार्पस ल्युटिशियम तो काय झालाय तर इनॅक्टिव्ह झालाय म्हणजे कन्व्हर्जन कार्पस अल्बिकन्स झालंय आणि ते व्हाईट लिक्विड मधून ते बाहेर पडलंय आणि त्यामुळे तुमच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं तयार होण्याचं काम संपलंय आणि तुमची एंडोमेट्रियमची लेअर काय झाली परत कमी झाली आहे. परत तुमचं हे सायकल काय होते परत ते रिपीट होत जाते आणि परत काय होणार मग ते 28व्या दिवसांत तुमच्या परत पहिल्या 5 दिवसामध्ये FSH रिलीज होणार त्यामध्ये फॉलिकल तयार होणार. ह्या फॉलिकलमुळे काय होणार एक इस्ट्रोजन तयार होणार आणि इस्ट्रोजनची परत तुमची लेअर वाढणार आणि परत तुमची लेअर काय होणार त्याच्यामध्ये लेअर वाढत जाऊन परत काय होणार त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन जर एग्स आहे का ना एग्स तयार होणार तर ते एग्स ऍक्टिव्ह नाही झालं आहे का तर स्पर्म नाही मिळाले तर परत काय होणार त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचं काम सुरूच आहे. तर त्याला त्या प्रोजेस्टेरॉन पासून काय होणार तुमची लेअर वाढत जाणार आहे पण त्या पिरियडमध्ये तुमचं जर एक ऍक्टिव्ह नाही झालं तर तुमचं त्या कार्पस ल्युटिशियम जे प्रोजेस्टेरॉन तयार करण्याचं काम आहे ते परत त्या व्हाईट ब्लड मधून काय होतं असं ते बाहेर पडतात आणि तुमचं परत प्रोजेस्टेरॉन संपतं आणि परत काय होतं तुमची लेअर आहे परत काय होते कमी होत जाते परत लेअर वाढत काय होतं परत लेअर कमी होत जाते परत FSH ऍक्ट होतो एस्ट्रोजन येतात त्यांना काय होतात वाढ करतात प्रोजेस्टेरॉन येतात त्यांना मेंटेन करतात परत काय होतात तर ते एग्स ऍक्टिव्ह नाही झालं तर परत ते एग्स काय होतात इनॅक्टिव्ह होतात आणि त्यातलं प्रोजेस्टेरॉन काय होतं कमी होत जातं आणि तुमचे परत लेअर कमी होत जाते. तुमचे जे सायकल आहे ते परत काय होतं असं हळूहळू काय होत असतं तर ते रिपीट होत जातं. त्यासाठी मेन 4 हार्मोन आहेत FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. FSHचं काम आहे फॉलिकल तयार करण्याचं, LHचं काम आहे त्या फॉलिकल पासून इस्ट्रोजन तयार करण्याचं की तुमच्या एंडोमेट्रियमच्या लेअरला वाढवण्याचं काम करतं. पण त्याच्यापासून तुमचं एग्स बरोबर 14 दिवशी तयार होतात त्याला जर स्पर्म नाही मिळाले तर इनॅक्टिव्ह होतात आणि नंतर परत तिथून काय होतं त्याचं कार्पस ल्युटिशियम मध्ये कन्वर्जन होतं आहे का ना त्याचा राहिलेला भाग आहे कार्पस ल्युटिशियम तो कार्पस ल्युटिशियम प्रोजेस्टेरॉन तयार करतो तुमची एंडोमेट्रियमच्या लेअरला काय करतो मेंटेन करतो. परत तो कार्पस ल्युटिशियम कन्वर्जन अल्बिकन्स मध्ये तयार होतं आणि अल्बिकन्स बाहेर पडतात आणि तुमचं प्रोजेस्टेरॉन पण संपतं आणि इस्ट्रोजन पण संपतं आणि परत तुमच्या एंडोमेट्रियमची लेअर कमी होतं आणि हे रिपीट सायकल होत असतं. अशा तऱ्हेने हे काय होत असतं प्युबर्टी एज मध्ये काय होत असतं तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल चालू होत जातं.
आता कन्सिडर करा की तुमच्या ह्या बॉडीमध्ये तुमचे जे एग्ज आहे ते 14व्या दिवशीला स्पर्म मिळाले तर तुमच्या बॉडीमध्ये काय होत असतात तर ते ओसाईड तयार होत असतात आणि त्या ओसाईडला एग मिळालं तर तुमचा प्रेग्नन्सी पिरियड सुरू होत असतो आणि तुमच्या बॉडीमध्ये जे कार्बोक्सिलिक आहे हे काय ते परत काय होत असतात तुमच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं काम आहे ते कंटिन्यू तुमच्या बॉडीमध्ये काय होत असतं तर ते प्रेग्नन्सी पिरियडमध्ये कंटिन्यू तुमच्या बॉडीमध्ये तयार होत असतं किंवा ते बाहेर पडत नाही किंवा कार्बस मध्ये कन्वर्जन होत नाही आणि तुमचं ते व्हाईट नंतर ते बाहेर पडत नाही तुमच्या शरीरामध्ये कंटिन्यू इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काय होत असतं तुमच्या त्या प्रेग्नन्सीमध्ये तयार होत राहतं आणि तुमची एंडोमेट्रियमची जी लेअर आहे ती कंटिन्यू काय होत असते एक फिक्स राहते किंवा तिची जाडी कमी होत नाही किंवा तिथं ब्रेक होत नाही ब्लडिंग सुद्धा होत नाही आणि हे तुमचं कंटिन्यू सायकल काय होतं पुढे चालू राहते. थँक्यू.